अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जगातील बहुतांश ठिकाणी बाबा काळ भैरव यांची पूजा केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांची उपासना केली जाते. महाराष्ट्रात खंडोबा या नावाने भैरवांची पूजा केली जाते, तर दक्षिण भारतात भैरव यांना शास्त असे नाव दिले गेले आहेत. परंतु सर्वत्र एक गोष्ट समान आहे की त्यांना केवळ काळाचे स्वामी आणि कडक उपासण्याचे देव म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की भगवान शिवांकडे भूत, प्रेत, पिशाच, पूतना, कोत्रा आणि रेवती इत्यादी सर्व गण आहेत. आपत्ती, रोग आणि मृत्यूचे सर्व दूत आणि देवता हे त्यांचे सैनिक आहेत आणि बाबा काळ भैरव ह्या सर्व गणांचे प्रमुख आहेत. असे म्हणतात की विश्वनाथ काशीचा राजा कालभैरव ह्या नगराचा राजाच आहे असेही म्हटले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने शिव यांना अपमान केला. ह्यामुळे रागाने शिवाने रुद्ररूप धारण केले आणि कालभैरव त्यांच्या ह्याच रूपात जन्माला कालभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे 5वे डोके कापले. ह्यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप झाला. ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने कालभैरव यांना प्रायश्चित करण्यास सांगितले. कालभैरव प्रायश्चित म्हणून त्रिलोक भ्रमण केले, पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. तेव्हापासून काशीमध्ये काळभैरवांची स्थापना झाली आणि शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले. भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक. भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा. त्यांना शिवाचे रूप मानले जाते. भैरवांना दंडपाणी असे म्हणतात. दंडपाणी अर्थात जे पापींना शिक्षा करतात. म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे. त्याला स्वास्वा असेही म्हणतात. स्वास्वा म्हणजे ज्याने वाहन कुत्रा आहे. तंत्रामध्ये भैरवाची 8 नावे नमूद केली आहे. भैरव, अस्तितांग, रुरु, चंद, क्रोध, उन्मत्त, कपाली, संहार. सनातन धर्माचा 3 त्रिमूर्तींप्रमाणे भैरव, काळभैरव आणि वटुक भैरव अशी 3 लोकप्रिय नावे आहेत. भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते. कालभैरवाची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात. सर्वात मोठे शत्रू शांत होतात. कालभैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम काल भैरवाय नमः. जर तुम्ही कर्जात बुडला असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळत नसेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा किंवा काळ्या रंगाचे तुम्ही कोणतेही पदार्थ किंवा तुम्ही काळे कपडे, काळ्या प्रकारचे तुम्ही काळे तीळ वगैरे काळ्या कलरचे तुम्ही दान करू शकतात. काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात. जर हा हेवा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहितजींकडून भैरवांच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा. ह्यामुळे मानसिक शांती मिळते. जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघून लागला तर दर शनिवारी ओम भैरवनाव नमःचा जप करावा आणि भैरवांच्या चरणी नारळ अर्पण करा. हळूहळू संकटे दूर होतात. तर तुम्ही आजपासून कालभैरवांची सेवाही करू शकतात. कालभैरव अष्टक ज्या घरात सेवा केली जाते किंवा ज्या घरामध्ये रोज कालभैरव अष्टकम म्हटलं जातं त्या घरामध्ये भीती, कोणतेही भूत, प्रेत, पिशाच बाधा किंवा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर या सगळ्या संकटातून आपल्याला दूर करण्यासाठी कालभैरव अष्टकमचं स्तोत्र खूप महत्त्वाचं स्तोत्र आहे. म्हणून तुम्ही कालभैरव अष्टकम हा मंत्र किंवा ह्या स्तोत्राचं तुम्ही रोज घरामध्ये एकदा तरी कालभैरव अष्टकम जरूर तुम्ही तुमच्या घरात आवर्जून म्हणावं. तर आजची सेवा महाराज कालभैरवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा आजची सेवा आवडली असेल
तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ इथंच संपवते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. परत भेटूया अशाच नवीन सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.